मित्रांनो, लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व प्रकारचे स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे ऑडिओ बुक्स, ऑडिओ नोट्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. प्रकरण 2 पैसा. प्रस्तावना. मानव हा बुद्धिमान प्राणी आहे. पैशाचा शोध हा जगातील अनेक महत्त्वपूर्ण व मूलभूत शोधांपैकी एक आहे. क्राउथर यांच्या मते ज्ञानाच्या प्रत्येक शाखेत काही मूलभूत संशोधन असते. उदाहरणार्थ, विज्ञानात अग्नीचा शोध, यांत्रिक शास्त्रात चाकांचा शोध इत्यादी. पैशाचा शोध हा असाच एक महत्त्वपूर्ण शोध असून त्याने मानवाच्या आर्थिक आयुष्यात क्रांतिकारक बदल घडवून आणला आहे. पैशांद्वारे विविध वस्तू व सेवांची खरेदी विक्री करता येते. पैशांमुळे गरजांचे समाधान होते. आधुनिक अर्थव्यवस्था पैशावर अवलंबून असते. दैनंदिन व्यवहारात पैसा हा वस्तू विनिमयातील समस्या दूर करतो. वस्तू विनिमय. वस्तूच्या बदल्यात वस्तू देणे घेणे म्हणजे वस्तू विनिमय होय. वस्तू विनिमयातील अडचणी. 1. गरजांच्या दुहेरी संयोगाचा अभाव. वस्तुविनिमय व्यवस्थेची मुख्य मर्यादा म्हणजे गरजांच्या दुहेरी संयोगाचा अभाव होय. उदाहरणार्थ, अ व्यक्तीकडे कापड आहे, त्या बदल्यात त्याला तांदूळ हवा आहे. ब व्यक्तीकडे तांदूळ आहे, पण त्याला अ व्यक्तीकडून कापड नको आहे. यामध्ये दुहेरी संयोगाचा अभाव असल्याने वस्तुविनिमय शक्य नाही. 2. मूल्याच्या सामायिक मापदंडाचा अभाव. वस्तुविनिमय पद्धतीत वस्तूचे मूल्य मोजण्यासाठी प्रमाणित मापकाचा अभाव होता. उदाहरणार्थ, 2 लिटर दुधाची तुलना 2 किलो तांदळाबरोबर करता येत नाही. 3. वस्तूंचा साठा करण्यातील अडचण. भविष्याच्या उपभोगासाठी वस्तू साठवणे गरजेचे असते, परंतु नाशवंत वस्तूंचा साठा करणे अवघड होते. उदाहरणार्थ, दूध, अंडी, मासे, भाजीपाला इत्यादी. तसेच जागेच्या अभावामुळे अवजड वस्तू साठवणे कठीण होते. 4. वस्तूच्या विभाज्यतेची अडचण. प्राणी, घर इत्यादींचे छोट्या भागात विभाजन करणे गैरसोयीचे होते. त्यामुळे एका वस्तूचा दुसऱ्या वस्तूशी विनिमय करणे अवघड होते. उदाहरणार्थ, अ या व्यक्तीकडे गव्हाचे पोते आहे, त्याला विनिमयता शेळी हवी आहे. ब या व्यक्तीकडे शेळी आहे, त्याला गव्हाचे अर्धे पोते हवे आहे. अशा वेळेस गव्हाचे अर्धे पोते असे विभाजन करणे शक्य आहे, परंतु जिवंत शेळीचे विभाजन करणे शक्य नाही. विभाज्यतेची अडचण निर्माण झाल्यामुळे विनिमय होऊ शकत नाही. 5. विलंबित देणी देण्यातील अडचण. विलंबित देणी म्हणजे भविष्यातील देणी व कर्जाची परतफेड होय. परंतु वस्तुविनिमय स्वरूपाने कर्ज परत करणे हे अवघड होते. उदाहरणार्थ, भविष्यात नाशवंत वस्तूंची त्याच स्वरूपात परतफेड करणे अवघड होते. पैशाची व्याख्या. 1. प्राध्यापक क्राउथर. जी वस्तू विनिमय माध्यम म्हणून सर्वसाधारणपणे स्वीकार्य असते आणि त्याचबरोबर जी वस्तू मूल्यमापनाचे व मूल्य संचयनाचे कार्य करते अशी कोणतीही वस्तू म्हणजे पैसा. 2. प्राध्यापक वॉकर. जो पैशाची कार्य करतो तो पैसा होय. पैशाची उत्क्रांती. पैसा अस्तित्वात येण्याचे कारण उत्क्रांती आहे, क्रांती नव्हे. पैशाचे स्वरूप काळाची गरज व संस्कृतीचा विकास यानुसार सतत बदलले आहे. आजच्या आधुनिक काळात वापरल्या जाणाऱ्या पैशाचे स्वरूप हा काळाप्रमाणे झालेल्या बदलांचा परिणाम आहे. पैशाच्या उत्क्रांतीनुसार चलनाचे विविध प्रकार खालीलप्रमाणे आहेत. आकृती 2.2. पैशाचे प्रकार. 1. पशुपैसा. इतिहासपूर्व काळात देवाणघेवाणीचे माध्यम म्हणून पशुपैसा वापरला जात होता. उदाहरणार्थ, गायी, शेळ्या, मेंढ्या इत्यादी. परंतु विभाजनाच्या अडचणीमुळे वस्तू पैसा अस्तित्वात आला. 2. वस्तू पैसा. जुन्या काळात ज्या वस्तू पैसा देवाणघेवाणीचे माध्यम म्हणून वापरल्या जात होत्या त्या हवामानाची स्थिती व संस्कृती यावर अवलंबून होत्या. उदाहरणार्थ, प्राण्यांची कातडी, धान्य, शिंपले, पिसे, हस्तिदंत, मीठ, दगड व दुर्मिळ वस्तू हे विनिमयाचे माध्यम म्हणून वापरले जात होते. परंतु वस्तूंचा साठा करण्याच्या अडचणीमुळे धातू पैसा अस्तित्वात आला. 3. धातू पैसा. धातू पैसा तयार करताना सोने, चांदी, तांबे, ॲल्युमिनियम, निकेल इत्यादी धातूंचा वापर केला जात होता. परंतु मौल्यवान धातू व धातूंच्या तुकड्यातील समानतेच्या अभावामुळे धातूंच्या नाण्यांचा शोध लागला. 4. धातूंची नाणी. पूर्वीच्या काळी विविध राज्यांचे राजे त्यांची मुद्रा असलेली नाणी बनवत असत. काळपरत्वे शासकीय धोरणानुसार मौद्रिक नाण्यांमध्ये एकवाक्यता व कायदेशीर स्थिरता आणण्याच्या उद्देशाने प्रणाली निश्चित केली गेली. नाण्यांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे. अ. प्रमाणित किंवा प्रधान नाणी. प्रमाणित नाणी म्हणजे ज्यांचे दर्शनी मूल्य व आंतरिक मूल्य सारखे असते. अधिकृत यंत्रणेद्वारे दर्शनी मूल्याचे विनिमय मूल्य निश्चित केले जाते. ही नाणी
सोने, चांदी इत्यादी धातूंपासून बनविलेली असतात. ब्रिटिश कालखंडात काही दिवस प्रमाणित नाणी वापरली जात होती. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. गौण नाणी किंवा लाक्षणिक नाणी. लाक्षणिक नाणी म्हणजे ज्यांचे दर्शन मूल्य हे आंतरिक मूल्यापेक्षा जास्त असते. ही नाणी ॲल्युमिनियम, निकेल यांसारख्या कमी दर्जाच्या धातूपासून बनवलेली असतात. भारताच्या चलनातील सर्व नाणी लाक्षणिक किंवा गौण नाणी आहेत. गौण नाणी ही कमी मूल्याची असल्याने तुलनेने कमी रकमेच्या व्यवहारांमध्ये वापरली जातात. गौण नाण्यांच्या वहनीयतेच्या अडचणीमुळे कागदी पैसा अस्तित्वात आला. 5. कागदी पैसा. कागदी पैसा हा धातूच्या पैशाला पर्याय आहे. भारतात नोटा चलनात आणण्याचा एकाधिकार मध्यवर्ती बँकेकडे आहे. भारत सरकार व मध्यवर्ती बँकेकडून अंमलात आणलेल्या कागदी चलनाचा समावेश कागदी पैशात होतो. भारतामध्ये 1 रुपयाची नोट व सर्व प्रकारची नाणी भारत सरकारकडून चलनात आणली जातात व त्यापुढील चलनाच्या निर्मितीचे अधिकार मध्यवर्ती बँकेकडे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे आहेत. कागदी पैसा हाताळण्यातील गैरसोय व पैसा साठवण्यातील जोखीम या कारणांमुळे बँक पैसा अस्तित्वात आला. 6. पतपैसा किंवा बँक पैसा. पतपैसा म्हणजे बँक पैसा होय. बँका लोकांकडून ठेवलेल्या ठेवींच्या आधारे पतपैसा निर्माण करतात. त्याचा वापर पतपैसा निर्मितीसाठी केला जातो. हा केव्हाही काढता येतो किंवा ज्याचे दुसऱ्या व्यक्तीकडे धनादेश, धनाकर्ष इत्यादीच्या सहाय्याने हस्तांतरण करता येते. हा धनादेश, धनाकर्ष इत्यादी पैशासारखे कार्य करतो, परंतु पैसा नव्हे तर ठेवी हस्तांतरित करण्याचे पतसाधन आहे. पतपैसा देशाच्या आर्थिक विकासासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडतो. आजच्या जागतिकीकरणाच्या काळात पैसाविरहित देवाणघेवाण अधिक महत्त्वाची असल्याने प्लास्टिक पैसा अस्तित्वात आला आहे. 7. प्लॅस्टिक पैसा. प्लॅस्टिक पैसा वापरणे आधुनिक तंत्रज्ञानामुळे सोपे झाले आहे. डेबिट व क्रेडिट कार्ड्स प्लॅस्टिक पैसा म्हणून वापरले जातात. नवनवीन शोधाचे पुढचे पाऊल म्हणजे इलेक्ट्रॉनिक पैसा होय. 8. इलेक्ट्रॉनिक पैसा. ई पैसा किंवा इलेक्ट्रॉनिक पैशाला मौद्रिक मूल्य असून ते इलेक्ट्रॉनिक यंत्रणेच्या सहाय्याने हस्तांतरित केले जाते. उदाहरणार्थ मोबाईल फोन, टॅबलेट, स्मार्ट कार्ड, संगणक इत्यादी. इलेक्ट्रॉनिक पैशाला मध्यवर्ती बँकेचे पाठबळ असते. इलेक्ट्रॉनिक पैसा जागतिक व्यवहारामध्ये वापरला जातो. अंकात्मक किंवा संगणकीय पाकिट, डिजिटल वॉलेट्स हा देखील साठवलेल्या इलेक्ट्रॉनिक पैशाचा प्रकार आहे. तुम्हाला माहीत हवं. विधिग्राह्य पैसा. या पैशाला कायद्याचे पाठबळ असल्यामुळे कोणत्याही व्यवहारात स्वीकारला जातो. भारतातील सर्व नाणी व चलनी नोटा इत्यादी. अविधिग्राह्य पैसा. हा पैसा लोक अंतिम देवाणघेवाण करण्यासाठी वापरतात. कोणतेही कायदेशीर पाठबळ नसल्याने हा पैसा नाकारता येतो. याला पर्यायी पैसा किंवा ऐच्छिक पैसा असेही म्हणतात. धनादेश, विनिमयपत्रे इत्यादी. पैशाचे गुणधर्म. 1. सार्वत्रिक स्वीकार्यता. पैसा या वस्तूमध्ये सार्वत्रिक स्वीकार्यता हा गुणधर्म असल्याने तो विनिमयाचे माध्यम म्हणून वापरला जातो. 2. विभाज्यता. छोट्या व्यवहारामध्ये पैशाचे छोट्या मूल्यात विभाजन करणे सोपे जाते. 3. टिकाऊपणा. पैशाच्या अंगी टिकाऊपणा हा गुणधर्म असल्याने चलनी नोटा व नाणे दीर्घकाळात पुन्हा पुन्हा वापरता येतात. 4. सुज्ञेयता. पैसा ही वस्तू सुलभतेने ओळखता येते. देवाणघेवाण करणाऱ्या व्यक्तीकडून निर्माण होणारी संदिग्धता टाळता येते. 5. वहनीयता. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजगत्या सोयीनुसार वाहून नेता येतो. उदाहरणार्थ चलनी नोटा. 6. एकजिन्सीपणा. एखाद्या विशिष्ट परिमाणाचे पैसे गुणवैशिष्ट्यांमुळे एकजिन्सी दिसतात. 7. स्थिरता. पैशाला स्थिर मौद्रिक मूल्य आहे. ते वस्तू व सेवांचे विनिमय मूल्य मोजण्यासाठी वापरतात. या वस्तूंची देवाणघेवाण भविष्यातील गरजांनुसार केली जाते. पैशाची कार्ये. प्राथमिक कार्ये. 1. विनिमयाचे माध्यम. पैशाचे सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे विनिमयाचे माध्यम होय. पैशाच्या आधारे वस्तूची खरेदी विक्री केली जाते. 2. मूल्यमापनाचे साधन किंवा हिशोबाचे परिमाण. वस्तू व सेवांची किंमत पैशात व्यक्त केली जाते. पैशामुळे वस्तूंच्या किमतीची तुलना करता येते. विविध चलनांद्वारे विविध देशातील वस्तूंचे मूल्य व्यक्त करता येते. उदाहरणार्थ भारतातील रुपया, संयुक्त अमेरिकेच्या संस्थानामधील डॉलर, युनायटेड किंगडमचे पाऊंड, जपानचे येन इत्यादी. तसेच सर्व प्रकारचे उत्पन्न, खर्च, मालमत्ता, देणी पैशाच्या स्वरूपात व्यक्त करता येतात.
दुय्यम कार्ये. 1. विलंबित देणी देण्याचे साधन. वस्तुविनिमय व्यवस्थेत कर्ज घेणे सोपे होते, पण त्याची परतफेड करणे अवघड होते. उदाहरणार्थ धान्य, गुरे या स्वरूपातील कर्ज. जी देणी भविष्यात द्यावी लागतात त्याला विलंबित देणी असे म्हणतात. पैसा हे देणी देण्याचे साधन आहे. पैशांमुळे कर्ज देणे व कर्ज घेणे सोपे जाते. पैशाने ही समस्या सोडवली आहे. 2. मूल्य संचयनाचे साधन. पैसा मूल्य संचयनाचे कार्य करतो. पैसा वर्तमान काळातील गरजांची पूर्तता करण्याबरोबरच भविष्य काळातील गरजांची पूर्तता करण्यासाठी वापरला जातो. हे बचतीमुळे शक्य होते. लॉर्ड J.M. केन्स यांच्या मते पैसा वर्तमान काळ व भविष्य काळ यांच्यातील दुवा आहे. 3. मूल्य हस्तांतरणाचे साधन. पैशामुळे एका व्यक्तींकडून दुसऱ्या व्यक्तीकडे व एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मूल्याचे हस्तांतरण केले जाते. स्थावर मालमत्ता, इमारत, प्लॉट, दुकान, शेतजमीन इत्यादीची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी खरेदी विक्री करता येते. अनुषंगिक कार्ये. प्राध्यापक किनले यांच्या मते आधुनिक काळात पैसा प्रत्येक आर्थिक व्यवहारात महत्त्वाची भूमिका पार पाडतो. 1. राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन. राष्ट्रीय उत्पन्न हे पैशाच्या स्वरूपात मोजले जाते. राष्ट्रीय उत्पन्नाचे वितरण उत्पादनाच्या 4 घटकांमध्ये मौद्रिक मोबदल्याच्या स्वरूपात केले जाते. उदाहरणार्थ खंड, वेतन, व्याज, नफा इत्यादी. 2. पतपैशाचा आधार. व्यापारी बँका प्राथमिक ठेवींच्या आधारावर पतपैसा निर्माण करतात. पैसा हा पतनिर्मितीसाठी रोखतेचा आधार आहे. 3. संपत्तीचे रोखतेत रूपांतरण. पैसा ही सर्वात मोठी तरल संपत्ती आहे. ती कोणत्याही मालमत्तेत रूपांतरित करता येते आणि कोणतीही मालमत्ता पैशात रूपांतरित करता येते. उदाहरणार्थ एखादी व्यक्ती सोने खरेदी करून परत विकू शकते. त्यातून सरकारी कर्जरोखे खरेदी करू शकते. 4. स्थूल आर्थिक चलांचे मापन. स्थूल राष्ट्रीय उत्पादन GNP, एकूण बचत, एकूण गुंतवणूक इत्यादींसारख्या स्थूल आर्थिक चलांची मोजदाद मौद्रिक चलनाच्या रूपात पैशामुळे करता येते. तसेच पैशामुळे शासकीय कर आकारणी व अर्थसंकल्प बांधणी करणे सोयीचे होते. काळा पैसा संकल्पना. उत्पन्नावरील कर न भरल्याने काळ्या पैशाची निर्मिती होते. हा पैसा कायदेशीर, बेकायदेशीर पद्धतीने व कर चुकवेगिरी करून मिळवला जातो. काळ्या पैशामुळे भ्रष्टाचार, लाच, काळा बाजार, साठवणूक इत्यादीत वाढ होते. काळ्या पैशामुळे अशा बेकायदेशीर घडामोडींना चालना मिळते. त्यामुळे आर्थिक विकासात अडथळे निर्माण होतात. काळ्या पैशामुळे आर्थिक, राजकीय व सामाजिक अस्थिरता निर्माण होते. काळ्या पैशावर नियंत्रण आणणाऱ्या विविध साधनांपैकी विमुद्रीकरण हे एक साधन आहे. जागतिक स्तरावर अनेक राष्ट्रांनी या मार्गाचा अवलंब केला आहे. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. प्रकरण 3. विभाजन मूल्य. प्रस्तावना. सामग्रीची समान भागांमध्ये विभागणी करणे म्हणजे विभाजन होय. सामग्रीची विभागणी करताना आवश्यक संख्या समान प्रमाणात विभागणे याला विभाजन मूल्य असे म्हणतात. केंद्रीय प्रवृत्तीची मापके म्हणजेच सरासरी, अंकगणीय मध्य, मध्यक व बहुलक यांचा अभ्यास यापूर्वी 10वी इयत्तेत केलेला आहे. दिलेली सामग्री चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडून मध्यभागी येणाऱ्या निरीक्षणाचे मूल्य म्हणजे मध्यक होय. मध्यक हे विशेष प्रकारचे विभाजन मूल्य आहे. मध्यकाच्या दोन्ही बाजूला निरीक्षणाची संख्या समान असते. मध्यकाप्रमाणेच चतुर्थके, दशमके व शतमके ही सुद्धा विभाजन मूल्ये आहेत. या मूल्यामध्येही निरीक्षणांची संख्या समान भागात विभागली जाते. सर्वसाधारणपणे विभाजन मूल्ये ही भागक, भाजक म्हणून ओळखली जातात. विभाजन मूल्ये हा वर्णनात्मक संख्याशास्त्रातील एक भाग आहे. लोकसंख्या, बेकारी, दारिद्र्य या प्रकरणांमध्ये आर्थिक सामग्रीचे विश्लेषण करताना विभाजन मूल्यांचा वापर कसा करता येईल याची ओळख विद्यार्थ्यांना या प्रकरणात करून देत आहोत. तुम्हाला माहीत आहे का, संख्याशास्त्र दिन प्राध्यापक प्रसंतचंद्र महालनोबिस हे भारतीय संख्याशास्त्रज्ञ होते. त्यांनी भारताचा दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत 1965 ते 61 औद्योगिकीकरणाची रचना तयार केली. यालाच महालनोबिस प्रारूप, मॉडेल असे म्हणतात. PC महालनोबिस यांनी 2 सामग्री संचाची तुलनात्मक गणना करण्यासाठी मापन तयार केले. यालाच महालनोबिस अंतर्गणना असे म्हटले जाते. तसेच त्यांनी वेगवेगळ्या गटातील लोकांच्या सामाजिक व आर्थिक परिस्थितीची तुलना करण्यासाठी भाजक आलेखी विश्लेषण ही संख्याशास्त्रीय पद्धत तयार केली.
आर्थिक नियोजन व संख्याशास्त्रीय विकास या क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन भारत सरकारने 29 जून हा त्यांचा जन्मदिन संख्याशास्त्र दिन म्हणून घोषित केला. राष्ट्रीय पातळीवर दरवर्षी हा दिवस संख्याशास्त्र दिन म्हणून विशेष दिन साजरा केला जातो. विभाजन मूल्यांची गरज. एखादी सामग्री चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडली असता तिच्या टोकाकडील संख्या म्हणजे बाह्यवर्धक मूल्य होय. अशा किमती वेगळ्या पडतात. त्यामुळे अशा सांख्यिकीय माहितीचे सरासरीने केलेले वाचन बहुधा चुकीचे होते. यावर मात करण्यासाठी विभाजन मूल्यांचा वापर केला जातो. जसे की मध्यक, चतुर्थक, दशमक आणि शतमक. हे कायम लक्षात ठेवा. दुसरे चतुर्थक Q2 बरोबर 5वे दशमक D5 बरोबर 50वे शतमक P50 बरोबर मध्यगा. तुम्हाला माहीत हवे, चतुर्थक, दशमक आणि शतमक यांचा अर्थशास्त्रातील व्यावहारिक उपयोग. चतुर्थकांचा उपयोग सर्व प्रकारच्या अर्थशास्त्रीय सांख्यिकीय आकडेवारीशी संबंधित आर्थिक माहिती गोळा करण्यासाठी होतो. रोजगारातील चढउतार, चलनवाढ अशा आर्थिक बदलांमधील वैयक्तिक उत्पन्न गटांमधील बदलांचा तौलनिक अभ्यास करण्यासाठी उत्पन्न चतुर्थक काढणे ही अतिशय वस्तुनिष्ठ पद्धती आहे. वित्त आणि अर्थशास्त्रामध्ये दशमकांची व्यावहारिक उपयुक्तता भरपूर आहे. आर्थिक विषमता, दारिद्र्य रेषेचे मोजमाप, दुष्काळजन्य परिस्थिती इत्यादींचा अभ्यास करण्यासाठी शासनाकडून दशमक पद्धती वापरली जाते. दशमकांचा वापर गुंतवणूक क्षेत्रामध्ये विशेष करून म्युच्युअल फंडासारख्या पोर्टफोलिओ गुंतवणूक क्षेत्राची कामगिरी अभ्यासण्यासाठी केला जातो. मूल्यमापन चाचण्या, आरोग्य निर्देशांक, कौटुंबिक उत्पन्न, कौटुंबिक संपत्ती, शतमक, रोजगार इत्यादींच्या मापनासाठी शतमके वापरली जातात. शतमकांचा उपयोग विविध मापदंड तसेच आधारभूत हेतूंची आखणी करण्यासाठी होतो. हे शिकूया. चतुर्थक, क्वार्टाइल्स. अर्थ: ज्या संख्या संपूर्ण निरीक्षणाचे समान 4 भाग करतात त्यांना चतुर्थके असे म्हणतात. चतुर्थके 3 असतात. हे या 3 मूल्यांना अनुक्रमे पहिले चतुर्थक, दुसरे चतुर्थक आणि तिसरे चतुर्थक असे म्हणतात. दुसरे चतुर्थक म्हणजे मध्यक अथवा मध्यगा असते. लिसन टू ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारी ऑडिओ नोट्स, ऑडिओ बुक्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.